केली तर मग एका बाजूला जी लूट चाललेली आहे, मागच्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल, या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा असेल, वेताळ टेकडीचं जे काही त्याला नाश करायचं ते असेल, पुण्यामधलं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं असेल, हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महिलांवर अत्याचार, महिलांवर जे काही हात उडवण्याचा प्रयत्न आहे तो वाढत चाललेला राज्यामध्ये. दुसऱ्या बाजूला ड्रग माफिया असेल, स्क्रॅप माफिया असेल, हे सगळीकडे चालू आहे. पण हे चालू असताना शेतकऱ्यांचं जे जे नुकसान झालं असेल, दुष्काळात असेल, कधी सततचा पाऊस असेल, कधी गारपीट असेल, कुठेही मदतीचा हात ह्या एकनाथ शिंदेच्या सरकारकडून, भाजपच्या सरकारकडून आला नाही. पण एक आरोप जो आम्ही नेहमी लावत पण आलो आणि सिद्ध पण करत आलो, कारण आम्हाला डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहेत, तो महत्त्वाचा होता की हे सरकार ना शेतकऱ्यांचं आहे, ना महिलांचं आहे, ना युवांचं आहे. हे सरकार फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरचं आहे आणि या सरकारचे मालक अदानी जरी असले तरी अदानीसोबत ह्यांचे आवडते कॉन्ट्रॅक्टर आणि ह्यांचे आवडते बिल्डर ह्यांचं सरकार आहे. 2-3 गोष्टी ज्या प्रामुख्याने मांडायच्या ते ह्याच आहेत. काल उद्धव साहेबांनी तर सांगितलंय की आमचं सरकार बनल्यानंतर धारावीकरांना हक्काचं घर देऊ, पण ही निविदा आहे ती रद्द करू. तशीच दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजपला जे कोळीवाडे आणि गावठणं खायची आहेत त्याची देखील पत्रकार परिषद मी घेतली होती. क्लस्टरच्या नावाखाली एकनाथ शिंदे आणि भाजपला गावठणं खायची आहेत, कोळीवाडे खायचे आहेत, ते आम्ही होऊ देणार नाही. त्या हाऊसिंग पॉलिसीची होळी करू. पण आज एक धक्कादायक माहिती येते, कारण एकंदर जर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये असेल किंवा कुठे असेल, म्हणजे जुनी पेन्शन योजना सरकार बोलते पैसे नाही, अजून काही योजना म्हणजे आता सोयाबीनला 7,000 रुपये जे आम्ही सांगितले त्याच्यासाठी भाजप बोलतं त्यांच्याकडे पैसे नाहीत, एकनाथ शिंदे बोलतात पैसे नाही आहेत. कुठेही म्हणजे कोणाला मदत करायची असेल तर पैसे नाही सांगतात, पण बरोबर जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला मदत करायची असते तेव्हा पैसे कसे येतात त्यांच्या तिजोरीमध्ये हे यांनाच माहिती आहे. आणि म्हणून आम्ही याची सखोल चौकशी ती करणार आहोत. हे कुठच्याही थराला जाऊ शकतात. आज आपण पाहिलं असेल मागाठाणेमध्ये एक पत्रक फिरवलेलं आहे त्यांनी की आमचे जे पाटेकरजी आहेत त्यांनी पाठिंबा देऊन टाकला आहे मिंदेंना. जर मिंदेंना पाठिंबा द्यायचा असतं तर तेही सुरतला पळाले असते. पाटेकरची लढत आहेत, आज पोलीस स्टेशनला बसलेले आहेत, पण ज्यांनी कोटी ती सही खोटी केली, त्यांची फोर्जिंग केलेलं आहे. त्यांनी याद राखावं की आमचं सरकार येत आहे, जिथे जिथे प्रिंटिंग झालं असेल तिथे पण आम्ही कारवाई करणार आहोत ह्या सर्व प्रिंटर्सवर. आणि हे कोणी बनवलं आम्हाला माहिती आहे, कारण मिंदेंच्या गँगमध्ये 1-2 लोक आमचे पण जुने ओळखीचे आहेत ज्यांना तिकीटं मिळाली नाहीत, ते सांगतात आम्हाला काय काय, समवयाचे पण असू शकतील. पण असो, आज तुमच्या समोर जो घोटाळा आणणार आहे मी, तो महत्त्वाचा आहे, तो MMRDAचा आहे. तो सरळ सरळ एकनाथ शिंदेच्याच खात्यामधला, नगरविकास खात्यामधला आहे. आपल्याला माहिती आहे की मेट्रोची अनेक कामं मुंबईत चालू आहेत, MMRमध्ये सुरू आहेत आणि ही कामं अनेक ठिकाणी अजूनही पूर्ण झालेली नाही आहेत. पण एक देखील तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या सगळ्या मेट्रो पिलर्सना वरचं काम पूर्ण व्हायच्या आधी, गर्डर लागण्याआधी रंगवून टाकलेलं आहे. म्हणजे काम पूर्ण व्हायचं आहे, पिलर पहिला लागलेला आहे तरी रंगरंगोटी झाले, फिनिशिंगचं काम झालं आहे, परत गर्डर लागताना जे काही परत धूळ फेकवणार त्याच्यावरती आणि मग परत रंगवायचं. पण हेच करत असताना रंग कुठचे वापरलेले आहेत, एस्केलेशन कितीचं दिलंय हे जर पाहिजे. 26/12/2022 MMRDAचं पत्र हे आणि हे दोन्ही पत्र 26/12/2022 आहेत. ह्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे मीटिंग विथ CMRS, म्हणजे जे रेल्वेचं टेस्टिंग वगैरे बघतं ते, ही संस्था आहे CMRS, रिगार्डिंग इन्स्पेक्शन ऑफ मेट्रो लाईन 2A and 7 फॉर अप्लाइंग एनी अँटी कार्बोनेशन पेंट. पण हे पेंट जे आत्ता हेच पेंट बरोबर ह्या 2024च्या साधारणपणे तुम्हाला सांगतो 4/10/2024 ऑक्टोबरमध्ये मान्यता मिळाली एस्केलेशनसाठी. आणि या पेंट लावायचं म्हणजे जिथे काम पूर्ण न झालं, तुम्ही मला सांगा तुमचं घर बनवताना असेल, कुठचंही काही भिंत पण बनवताना असेल, अर्धवट कामावर कोणी रंगरंगोटी करतं का? ह्या अर्धवट कामांवर रंगरंगोटी करण्यासाठी जवळपास 74,41,92,179 रुपये वापरले गेलेत. हे एस्केलेशन आहे, 74 कोटी. म्हणजे तुम्ही विचार करा, ह्यांना BSCला पैसे द्यायला पैसे नाहीत, जुनी पेन्शन योजनेला पैसे नाहीत, पगार असतील, ग्रॅच्युइटी असेल पेन्शन नाही, दिवाळी बोनस असेल पैसे नाही, पोलीस हाऊसिंगसाठी पैसे नाहीत, सोयाबीनला 7,000 पैसे नाहीत, कापसासाठी पैसे नाहीत, असं भाजप आणि एकनाथ शिंदेचं सतत म्हणणं राहिलेलं आहे. मग नेमकं हे एस्केलेशनसाठी इथे 74 कोटी असतील, पुण्यामध्ये तो मध्ये एक मास ट्रान्झिट रोड होता 20,000 कोटीचं एस्केलेशन असेल, मुंबई पुणा मिसिंग लिंकवर 6,500 कोटीचं एस्केलेशन असेल. हे एस्केलेशनचे पैसे नेमके कशासाठी, कोणासाठी, कोण देते सुप्रमा, आणि हा घोटाळा नाही तर अजून काय आहे हा प्रश्न आहे. आमचं सरकार 23 तारखेला बनल्यानंतर, महाविकास आघाडीचं सरकार 23 तारखेला बनल्यानंतर ह्या सगळ्या
जे काही घोटाळे आहेत त्याचा चौकशी आता करू, पण जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू. या संदर्भात बरंचसं पत्रव्यवहार तुम्ही दाखवलेला आहे की जो कलर द्यायला पाहिजे होता तो दिला गेला नाही आपल्या वेबसाईटने सांगितलं. पण हा जो उपदेवक आहे किंवा काम पूर्ण होण्याअगोदर का कलर दिला जातो त्याच्या हेच महत्वाचं आहे ना. म्हणजे हे कुठचं लॉजिक आहे की संपूर्ण काम होण्याच्या आधीच तुम्ही रंगरंगोटीला सुरू करता आणि फिनिशिंग करता. आता म्हणजे इथेच बाहेर जर पाहिलं आपण बीकेसी मधून जी मेट्रो जाते ती देखील अर्धवट आहे, अजून पूर्ण झालेली नाहीये. लाईन 6 असेल, अर्धवट आहे. पण रंगरंगोटी करण्याची गरज काय? नीटनेटकेपणा मी समजू शकतो, स्वच्छता मी समजू शकतो, पण एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट त्याच्यावर एस्केलेशन देऊन 74 कोटीचं एस्केलेशन. हे पैसे कोणाचे आहेत? जनतेचे पैसे आहेत, त्यांच्या खोक्यातले पैसे नाही आहेत. पण मग जर स्थानिक जनतेसाठी पैसे नसतील यांच्याकडे, शेतकऱ्यांसाठी नसतील, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नसतील, पोलीस हाऊसिंगसाठी नसतील पैसे, मग हे पैसे कॉन्ट्रॅक्टर्सच्या खिशात जातात कसे? हा देखील एक मोठा विषय झालेला आहे राज्यामध्ये. काम पूर्ण झाल्यानंतर परत त्याला करावं करायलाच लागणार आहे. करायलाच लागणार म्हणजे म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर हे 74 कोटी आहेत ते फुकट, त्याच्यावर अजून त्यांना करायला लागणार. कारण मेट्रो वन जी घाटकोपर वर्षवारी सुरू झालेली आहे त्याची क्लिअर अजून देखील तसंच आहे, त्याला कुठेही रंगरंगोटी बघा, मी ह्याला पण ऑब्जेक्शन घेत नाही. रंग काय ठेवायचे, कलर स्कीम काय ठेवायचे हा असतो, पण काम पूर्ण व्हायच्या आधी तुम्ही फिनिशिंगचं टेंडर काढता आणि 74 कोटी त्याच्यात उडवून टाकता. हे कसं, कुठचं राज्य आहे? कसं चालतं हे शासन? ह्याच्यात फायनान्स मिनिस्ट्रीने काही लिहिलंय की नाही की हे एकनाथ शिंदेचं खातं म्हणून कोणी काही लिहित नाहीये, नुसतं सगळे खात्यात. आज एक धक्कादायक चीज सबके सामने लाना चाहता हूँ. मुंबई में काफी सारे मेट्रो वर्क्स चल रहे हैं और इन्हीं मेट्रो वर्क्स में मेट्रो का काम पूरा होने से पहले भी, गर्डर लॉन्चिंग होने से पहले भी टेंडर निकाले गए हैं लगभग 74 करोड़ के, 74 करोड़ के. और इन्हीं 74 करोड़ में जो पैसा उड़ाया जा रहा है वो कॉन्ट्रैक्टर्स पर उड़ाया जा रहा है. आज जो भाजपा सरकार है, एकनाथ शिंदे सरकार है, कहती है किसानों के लिए कोई अगर तकलीफ हो तो मदद करने के लिए पैसा नहीं है, पुलिस हाउसिंग के लिए कहते हैं पैसा नहीं है, ओल्ड पेंशन स्कीम के लिए पैसे नहीं है. कोई भी नागरिकों के विषय हो, जनता के विषय हो, तो भाजपा और एकनाथ शिंदे कहते हैं कि पैसा नहीं है, हम संभल के चल रहे हैं. लेकिन अगर कॉन्ट्रैक्टर्स का विषय हो तो पैसा तो बहुत है इनके पास. 74 करोड़ की एस्केलेशन सिर्फ पेंटिंग जॉब ने, जिसमें काम पूरा भी नहीं हुआ है. काम पूरा होने पे वापस एक बार ऐसे ही टेंडर निकालना पड़ेगा और ये तो 74 करोड़ का है, उसका लगभग दुगना हो जाएगा क्योंकि पूरा गर्डर का भी पेंटिंग तो बाकी है. और ऐसे पेंट लगा है जिसको सीएमआरएस ने 2022 में ऑब्जेक्शन दिया है. तो ये कौन सी बात है, ये क्या बात है, कैसे सरकार चल रही है या चल रही थी अभी तक? यही सबसे बड़ा विषय बन चुका है. आज चुनाव प्रचार का भी आखिरी दिन है. कल हमने देखा कि आप लोगों की तरफ से जो चुनाव प्रचार हुआ उसमें कई सारी बातें कही गई. आप लोग बार बार चुनाव प्रचार में कह रहे हैं कि हमारी सरकार आएगी तो हम लोग जेल भेजेंगे. किसे जेल भेजेंगे, क्यों जेल भेजेंगे? जेल जो भ्रष्ट लोग हैं इस सरकार में उन्हें तो जेल भेजेंगे. जिन लोगों ने नागरिकों पे दादागिरी की है, गुंडागर्दी की है, चिंदी चोरी की है, हैरान किया है, कभी कोई नर्सरी स्कूल से 50,000 रुपए लेता है, कभी कोई इंडस्ट्रीज को भगाने के लिए पैसा लेता है, कभी स्क्रैप के माफिया बनते, कभी ड्रग के माफिया बनते, इनको तो हम जेल भेजेंगे ही, लेकिन फ्री एंड फेयर प्रोसेस के बाद. कोई विंडिक्टिव प्रोसेस नहीं रहेगी. लेकिन दूसरी चीज इसमें अहम है कि आप देखिए तो मुंबई में हो या महाराष्ट्र में हो, कल ही पंकजाताई मुंडे ने ये बात कही है कि लगभग 90,000 लोग गुजरात से आए हैं मुंबई और महाराष्ट्र को प्रभावित करने के लिए. यानी एक ही बात तय है कि अगर महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी चुनाव जीतेगी तो महाराष्ट्र की जीत होगी, अगर महाराष्ट्र में भाजपा जीतेगी या एकनाथ शिंदे जीतेगी तो गुजरात जीतेगा. ये ऐसे बात अभी स्पष्ट हो चुकी है. पंकजाताई ने तो ये बात कल कह दी सभा में कि गुजरात से 90,000 लोग आए प्रचार के लिए महाराष्ट्र में. क्यों आए? क्यों हमारे लोगों को प्रभावित करना चाहते हैं? इतना क्या है इस महाराष्ट्र में कि गुजरात से 90,000 लोग आए हमारे लिए प्रचार करने के लिए, गुजरात भाजपा के लिए प्रचार करने के लिए. उद्धव जी ने भी कहा कि जो हम पे हमला करेगा उसे हम काटेंगे और जरूर काटेंगे. तो उसमें दो राय कहाँ है? आचारसंहितेच्या टेंडर निघाले, कॉन्ट्रॅक्ट देखील देण्यात आले होते अवघे काही दिवस आधीच. पण या संदर्भात देखील आपलं सरकार आल्यावर आपण समिती नेमणार आहे की त्याची. बघा, तुम्हाला सांगू एक महत्त्वाचं, आम्ही तर पहिलं सांगितलं आमची पंचसूत्री जाहीर झाली. महिलांसाठी 3,000 रुपये, 6 गॅस सिलेंडर, ST BST बस पास मोफत, सगळ्या शहरांमध्ये बस पास मोफत आहे. तसंच 25 लाखापर्यंत कॅशलेस ट्रीटमेंट आहे आरोग्याची. तरुण बेरोजगारांना 4,000 रुपये देणार आहोत. जातीय जनगणना करणार आहोत. शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. पण हे सगळं आम्ही एका बाजूला करत असताना भाजपची नुसतं एक सूत्र कारभार चालू आहे, एक पात्री कारभार चालू आहे. सबका मालिक अदानी आहे. धारावी पण अदानीच्या घशात, कोळीवाडे पण अदानीच्या घशात, गावठण पण अदानीच्या घशात, डोंगर पण अदानीच्या घशात, लेक्स पण अदानीच्या घशात.
कधीतरी अपचन होणार की नाही, जेलुसील द्यायला लागणार की नाही त्यांना. मग समिती बसवणार का या सगळ्या समिती काय, मंत्रिमंडळच आमचं बसून महाविकास आघाडीचं हे सगळे जे निर्णय आहेत, महाराष्ट्र हिताचे निर्णय, आपल्या भूमिपुत्रांचे निर्णय आम्ही घेऊ. काल टीपीसीची सभा झाली त्यामध्ये एकनाथ त्यांचे फोटो ट्विट केले आहेत मुंबई भाजपने. चांगलं ना, पण ते स्वतःच्या सभेतले पाहावे त्यांनी. शिवतीर्थांवर सभा घेण्याची हिंमत केली, ज्या शिवतीर्थांवर माझ्या आजोबांचं म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ आहे, तिथे त्यांचा अपमान करून, ज्यांनी त्यांचा पक्ष फोडला, त्यांच्या मुलाला नकली संतान म्हटलं, त्यांनी तिथे येऊन सभा घेतली. आणि जसं रिकाम्या खुर्च्या होत्या तशी रिकामी मन आणि रिकाम्या हृदय होतं तिथे. धन्यवाद. तुम्ही सर मागाठाण्याचा उल्लेख केला, त्यामध्ये तुमचे तिथले उमेदवार हो. उदेश शांताराम पाटेकर यांच्या विरोधामध्ये किंवा यांच्या नावाने एक पत्र छापलेलं आहे आणि ते पत्र सध्या वाटप सुरू आहे. बघा, भाजपच्या प्रकाश मनात, आंबेडकरांचं नाव समोर येत आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेच्या मनात एवढी भीती, आणि हे कोणी केलं आम्हाला कळलेलं आहे, हे टॅक्टिक पण आम्हाला माहिती आहे त्यांनी काय केलेलं आहे. पण हेच जे पत्रक आहे, जर निवडणूक आयोगाने ह्यांच्यावर कारवाई केली नाही, आणि ते जे कोण ते नाही, दुसरं नाव काय त्यांचं, जाऊ दे, कशासाठी फेमस झाले मला माहित नाही, पण त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली नाही तर आम्ही समजू निवडणूक आयोग हे भाजपची भांडी घासतं. धन्यवाद.